नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या या सिरीजमध्ये परिस्पर्श करिअर अकॅडमीच्या सिरीजमध्ये आपण सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरणाचा जो अभ्यासक्रम आहे तो कशा पद्धतीने आहे आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपण कशा पद्धतीने अभ्यास घेणार आहोत तसं सुरुवातीला मी अभ्यासक्रम हा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं. याच्या पाठीमागचे जे 2 व्हिडिओ पाहिले आपण त्याच्यामध्ये भाषा म्हणजे काय, भाषेचे प्रकार, लिपी म्हणजे काय, लिपीचे प्रकार अगदी इत्थंभूतपणे आपण ते पाहिलेले आहेत. आता आपल्याला पाहायचंय जेणेकरून तुम्हाला मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना किंवा मराठी व्याकरण हा सब्जेक्ट मध्ये जर तुम्हाला पैकीचे पैकी मार्क घ्यायचे असतील तर तेव्हा तुम्हाला ज्या घटकांचं इत्थंभूत माहिती पाहिजे किंवा ज्या जे घटक हे मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना हे अगदी पायाभूत घटक आहेत, ते म्हणजे भाषा अभ्यासाचे घटक. भाषा अभ्यासाची आहे पण ती भाषा अभ्यासाच करत असताना कुठले घटक आहेत, भाषा ही कशी बनले, म्हणजे भाषेपर्यंत आपण कसं पोहोचलो, इथपर्यंतचा प्रवास भाषेचा कसा झाला, ध्वनीच्या निर्मितीपासून प्रमाण भाषेपर्यंत कसा प्रवास झाला हा आपण पाहणार आहोत. म्हणजेच काय, भाषा अभ्यासाचे घटक कुठले आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत आणि ते जे घटक आहेत ते घटक हे तुम्हाला पूर्णपणे परीक्षेला व्याख्या रूपामध्ये सुद्धा विचारलेले आहेत आणि एक शब्दावरती सुद्धा व्याख्या विचारलेली आहे आणि डायरेक्ट ही क्रम लावा असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल की भाषा निर्मितीच्या घटकांचा क्रम लावा असाही विचारला जाईल. प्रश्नाचा अँगल कसाही असो, प्रश्न कशाही प्रकारे विचारू, आपल्याला ती जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर त्या कन्सेप्ट वरतीच आपण त्या प्रश्नाला फेस करू शकतो. त्यामुळे आता आपण तिसरा टॉपिक तो शिकणार आहे, तो म्हणजे भाषा अभ्यासाचे घटक. मागा आपण घेतलं त्याची ओव्हरलुकिंग तुम्ही कराच, पण भाषा अभ्यासाचे घटक शिकत असताना आपल्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ग्रास्पिंग करून व्यवस्थितपणे भाषेच्या अभ्यासाचे घटक अभ्यासाच्या आपल्याला करायचे आहेत. चला आता आपण भाषा अभ्यासाचे घटक शिकूयात. लक्षात घ्या, हे शिकण्यापूर्वी मी तुम्हाला एक सूचना देतो. भाषा अभ्यासाचे घटक हा व्हिडिओ अतिशय 1, 2, 3 वेळेस बघा. माझ्या व्ह्यू साठी नाही, माझ्या जास्त व्ह्यू साठी वगैरे असं काही नाहीये. तुम्हाला त्याचा चांगला पद्धतीने रिझल्ट येईल, तुम्हाला समजेल. खूप 2-3 वेळेस बघा, स्वतःच्या नोट्स काढा, लक्षात येते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावरचे प्रश्न सोडवा. प्रश्न तर आपण घेणारच आहे, पण हे जे नोट्स करत असताना आपण प्रश्न पण बघितलेले आहेत, सर्व पुस्तक पण बघितले आहेत. हे सर्व बघून आपण ते पद्धतीमध्ये हा डिझाईन केलेला आहे अभ्यासक्रम. पूर्णपणे नोट्स आपण काढलेले आहेत. भाषा अभ्यासाचा पहिला घटक आहे तो म्हणजे ध्वनी. ध्वनी निर्माण झाला, ध्वनीपासून ते भाषेपर्यंतचा प्रवास कसा निर्माण झाला हे आपल्याला बघायचं आहे. आता ध्वनी म्हणजे काय, ध्वनी किंवा ध्वनी रूपे म्हणजे काय, हे फक्त आवाज असतो. काय असतो, फक्त आवाज. ध्वनी किंवा ध्वनी रूपे म्हणजे काय, ऐकू येणाऱ्या प्रत्येक ध्वनीला काय म्हणतात, आवाजाला ध्वनी असं म्हणतात. ऐकू येणाऱ्या प्रत्येक आवाजाला काय म्हणतात रे, ध्वनी असं म्हणतात. इथे बघा, ऐकू येणारा प्रत्येक आवाज त्याला काय म्हणायचं, ध्वनी म्हणायचं. मग ते कुणाचेही असो, पक्ष्यांचे असू, पानांचे सळसळ असू, सर्व सांगितले. मग काय ऐकू येणारे, तुम्ही म्हणाल की सैनितलं वाचून दाखवतात, असं काय नाहीये. हेच परीक्षेला विचारतात, एक शब्द न शब्द. लक्षात घ्या, असाच शब्द जर पेपरला आला तर तुम्हाला हे आठवलं पाहिजे की आपण घेतलेलं आहे म्हणून. बघा काय, ऐकू येणाऱ्या प्रत्येक आवाजाला आपण ध्वनी म्हणतो. मग त्याच्यामध्ये पक्ष्यांचे आवाज असतील, त्याच्यानंतर रातकिड्यांची किरकिर असेल, जांभई असेल, कन्या असेल, पानांची सळसळ असेल, हसण्यासाठी हसून सुद्धा केलेला आवाज हे सुद्धा त्याच्यामध्ये असू शकतं. पुढे खोकणे असेल इत्यादी. प्रत्येक ध्वनीला स्वतःचा असा एक अर्थ असतो. काय म्हणते, प्रत्येक ध्वनीला स्वतःचा अर्थ असतो. प्रत्येक ध्वनीला हा स्वतःचा अर्थ असतो. पुढे बघा काय म्हटलंय, पण जेवढे आपल्याला ऐकू येतात तेवढेच ध्वनी हे भाषेत वापरले जातात. ध्वनी म्हणल्यानंतर ऐकू येणारच आहे, म्हणजे प्रत्येक ध्वनीला काहीतरी स्वतःचा अर्थ आहेच आहे. पण जे आपल्याला ऐकू येतात आणि त्याच्यातून काहीतरी अर्थबोध होतो तेच ध्वनी हे भाषेमध्ये वापरले जातात, असा सरळ सरळ अर्थ आहे. सगळेच ध्वनी हे भाषेमध्ये वापरले जात नाहीत, त्यांच्यातील काही ध्वनी हे भाषेत वापरले जातात. त्यांच्यामुळे गोविलकर असं म्हणतात. कशाच्या संदर्भात म्हणतात रे गोविलकर, ध्वनीच्या संदर्भात गोविलकर काय म्हणतात की प्रत्येक ध्वनी म्हणजे भाषा नसते. बघा प्राध्यापक गोविलकर काय म्हणतात,
प्रत्येक ध्वनी हा भाषा नसते. प्रत्येक ध्वनी भाषा नसते. प्रत्येक ध्वनी हा भाषा नसते म्हणजेच काय, प्रत्येक ध्वनी हा आपण भाषेत वापरू शकत नाही. त्यामुळे गोविलकर म्हणतात की प्रत्येक ध्वनी हा भाषा नसते. बघा, ध्वनी म्हणजे काय, ध्वनी रूपे, ध्वनी किंवा ध्वनी रूपे ऐकू येणाऱ्या प्रत्येक आवाजाला आपण ध्वनी किंवा ध्वनी रूपे असे म्हणतो. मग त्याच्यामध्ये सर्व आवाज आले, पक्ष्यांचा किलबिलाट, कणणे, हसणे, रडणे, हे सर्व आवाज, पानांचे सहस्र आले, त्या प्रत्येक आवाजाला असा स्वतःचा एक अर्थ असतो. प्रत्येक ध्वनीला स्वतःचा अर्थ असतो, पण प्रत्येकच ध्वनी हा भाषेमध्ये वापरला जात नाही. म्हणूनच गोविलकर असे काय म्हणतात की प्रत्येक ध्वनी म्हणजे भाषा नसते. भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना स्वन असे म्हणतात. भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींना स्वन असं म्हणायचं. भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला स्वन असं म्हणायचं. बघा, ध्वनी किंवा ध्वनी रूपे, आता इथं पण हे दोन्हीसाठीच आपण केलं. आता इथंच बघा काय लिहिलं आपण, काय, प्रत्येक ध्वनी आवाजाला काय म्हणतात, आवाज ऐकू येणाऱ्या ध्वनी म्हणायचं. प्रत्येक ध्वनीला स्वतःचा अर्थ असतो. प्रत्येक ध्वनीला स्वतःचा अर्थ असतो. प्रत्येकच ध्वनी हा भाषेत वापरला जात नाही असं कोण म्हटलं, गोविलकर म्हटले. आणि ते असं पण म्हटले प्रत्येक ध्वनी म्हणजे काय भाषा नसते असंही म्हटलं. आणि भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनीला स्वन असं म्हणायचं. बघा, ध्वनी म्हणजे काय समजलं, ध्वनी किंवा ध्वनी रूपे म्हणजे काय समजलं. आता भाषेतील अभ्यासाचा घटकाचा क्रम म्हटलंय, त्याच्यामधलं आपण फक्त सुरुवातीला आपण काय पाहिलं, ध्वनी. काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आपण ध्वनी पाहिलं, ध्वनी किंवा ध्वनी रूपे पाहिली. ओके, ध्वनी किंवा ध्वनी रूपे पाहिले. आता पुढे पाहूयात आपण, चला. वर्ण. आता वर्ण कशाला म्हणायचं, ध्वनी किंवा ध्वनी रूपे म्हणजे काय ते आपण पाहिलं. आता वर्ण कशाला म्हणायचं, काय, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना काय म्हणतात, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ किंवा मूल ध्वनींना वर्ण असं म्हणायचं. ही केवळ ध्वनी, काय म्हणतो मी, केवळ ध्वनी, केवळ ध्वनी किंवा ध्वनी रूपे असतात. काय असतात ती, केवळ ध्वनी किंवा ध्वनी रूपे. बघा, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना किंवा मूळ ध्वनींना डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात, तर वर्ण असे म्हणतात. आणि ही केवळ ध्वनी किंवा ध्वनी रूपे असतात. आपण ध्वनी किंवा ध्वनी रूपे म्हणजे काय ते पण पाहिलं. आता आपण वर्ण म्हणजे काय ते पाहतोय. ध्वनी किंवा ध्वनी रूपामध्ये गोविलकर काय म्हणले तेही पाहिलं आपण. आता आपण वर्ण म्हणजे काय पाहतोय. वर्ण म्हणजे काय, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असं म्हणायचं. आणि ही केवळ ध्वनी किंवा ध्वनी रूपे असतात. वर्ण म्हणजे, लक्ष द्या, वर्ण म्हणजे भाषेचे परमाणु होय. ज्याप्रमाणे विज्ञानामध्ये जी संकल्पना आहे अणु, परमाणु, त्याच्यातली सर्वात पहिली पायरी म्हणजे परमाणु. म्हणजेच काय, वर्ण हे भाषेचे परमाणु होय. वर्ण हे काय तर भाषेचे परमाणु आहेत. वर्ण हे भाषेचे परमाणु आहेत. आणि शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप, काय म्हणतो मी, शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप म्हणजे वर्ण किंवा मूलध्वनी हे रूप. परीक्षेला प्रश्न विचारला असेल, विचारला बरं का, किंवा विचारला जरी नसला तरी सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतात. ज्या ज्या गोष्टी मी विद्यार्थी मित्रांनो इथं ब्लॅकबोर्ड वरती आपण पीपीटी बनवताना काढलेले आहे त्या गोष्टी पूर्णपणे विचार करूनच मी इथं पूर्णपणे सगळं टाकत असतो. त्यामुळे कसं आहे की आपला कुठलाही प्रश्न आला, ज्या कन्सेप्ट मी इथं घेतो, ज्या कन्सेप्टवर मी व्हिडिओ बनवतो, ज्या कन्सेप्टवर मी इथे शिकवतो, त्या कन्सेप्टवरती कशाही पद्धतीने प्रश्न आला किंवा कशा पद्धतीने प्रश्न येईल हा सर्व विचार करूनच हे सर्व बनवलेलं असतं. उगाच काय आपण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट, जरी आता इथं जरी आम्हाला माहिती म्हणली असते विद्यार्थी, काय तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात, माहिती आहे. पण भाषेचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप किंवा बाह्यरूप म्हणजे काय, वर्ण किंवा मूलध्वनी होय. पुढे काय, वर्ण हे भाषेतील परमाणु आहेत. पुढे ध्वनी हे फक्त उच्चारक्षम असतात, श्रवणक्षम असतात. काय,
ध्वनी हे उच्चारक्षम असतात, श्रवणक्षम असतात. वर्ण हे ध्वनींची रूपे किंवा प्रतिक्रिया असतात. वर्णाचे विभाजन होऊ शकत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो आणि ही केवळ ध्वनी किंवा ध्वनी रूपे असतात. वर्ण म्हणजे भाषेचे परमाणू होय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप म्हणजे मूलध्वनी किंवा वर्ण होय असं आपण म्हणतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ध्वनी हे उच्चारक्षम असतात, श्रवणक्षम असतात आणि वर्ण हे ध्वनींची प्रतीके असतात किंवा रूपे असतात. ही आपली वर्णमाला आपण दिलेले. वर्ण म्हणजे काय हे लक्षात आलं असं. ध्वनी किंवा ध्वनी रूपे म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय, मूलध्वनी म्हणजे काय, हे सगळं कसं कॉम्प्लिकेटेड हे तुम्ही बघा आणि त्याच्यातूनच आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. लक्षात घ्या. बघा आपण परत एकदा बघूयात. वर्ण म्हणजे काय, तोंडावाटे निघणाऱ्या प्रत्येक मूलध्वनीला किंवा तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला वर्ण असं म्हणायचं. वर्ण ही ध्वनी किंवा फक्त ध्वनी रूपे असतात. वर्ण म्हणजे भाषेचे परमाणू होय. वर्ण म्हणजे काय, भाषेचे परमाणू होय. भाषेचे परमाणू म्हणजे कोण, तर वर्ण. भाषेचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप म्हणजे काय, वर्ण किंवा मूलध्वनी. असं वर्णांनाच मूलध्वनी सुद्धा असं म्हटलंय, मूलध्वनी. ओके. हा हा परमाणू सांगितलं आपण. पुढे श्रवणक्षम असतात. कोण, ध्वनी हे श्रवणक्षम असतात किंवा उच्चारक्षम असतात. पुढे आणि वर्ण म्हणजे ध्वनींची काय, वर्ण म्हणजे ध्वनींची रूपे किंवा प्रतिक्रिया असं ही आपली वर्णमाला आपण पाहिली. आता आपण मगाशी काय पाहिलं, ध्वनी किंवा ध्वनी रूपे पाहिलं आणि आता काय पाहिलं आपण, वर्ण म्हणजे काय ते पाहिलं. आता आपल्याला पुढे पाहायचंय. आता बघा, विविध व्याकरणकारांनी काय म्हणतो मी, आता इथून मागे तर असा काय प्रश्न आला नव्हता, पण जर इथून मागे प्रश्न आला नाही म्हणजे इथून पुढे येणार नाही असा अर्थ होतो का, नाही, प्रश्न येणार. विविध व्याकरणकारांनी किंवा वैयाकरणींनी वर्ण या संकल्पनेच्या केलेल्या व्याख्या आपल्याला पाहिजेत. त्या कशा पद्धतीने लक्षात ठेवायच्या हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. म्हणजेच काय, एखाद्या वेळेस खालीलपैकी ही व्याख्या कोणी केली वर्णाची असा जरी प्रश्न आला, 4 पर्यायामध्ये जर 4ही व्याकरणकार दिले तर आपल्याला तिथे ते लक्षात आलं पाहिजे की आपण कशा पद्धतीमध्ये त्याचं उत्तर सॉल्व्ह करायचं आहे. मग आता बघा, आपण विविध व्याकरणकारांनी केलेल्या वर्णांच्या व्याख्या आपण पाहिजे. पहिली व्याख्या केली आहे ते म्हणजे दादोबा पांडुरंग तरखरकर यांनी अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्याख्या केलेली आहे. वर्ण म्हणजे अ पासून ज्ञ पर्यंतची जी मूळाक्षरे आहेत, वर्ण म्हणजे अ पासून ते ज्ञ पर्यंतची जी मूळाक्षरे आहेत त्यांना आपण वर्ण असं म्हणायचे. त्यांनी सरळ सरळ केलेली आहे ती व्याख्या. ती प्रत्येक दादोबा पांडुरंग तरखरकर वर्णाची व्याख्या करत असताना म्हणतात, वर्ण म्हणजे अ पासून ते ज्ञ पर्यंतची सर्व मूळाक्षरे यांना वर्ण असं म्हणायचं. विषय कट. बघा, दादोबा पांडुरंग तरखरकर अ पासून ते ज्ञ पर्यंत लक्षात ठेवताना. पुढे काय म्हणलंय, चिपळूणकर काय म्हणतात, मनुष्याच्या कंठादी नादोत्पादक, मनुष्याच्या कंठादी नादोत्पादक अवयवांच्या आधारे किंवा साह्याने किंवा अवयवांपासून काय, जे ध्वनी विशेष उत्पन्न होतात, काय, जे ध्वनी विशेष उत्पन्न होतात. चिपळूणकर काय म्हणतात, मनुष्याच्या कंठादी नाद उत्पादक, नाद म्हणजे काय, आवाज किंवा आवाज करणे थोडा किंवा ध्वनी करणे. मनुष्याच्या कंठादी नाद उत्पादक अवयवांपासून किंवा अवयवाच्या साह्याने जे ध्वनी विशेष उत्पन्न होतात त्यास वर्ण असे म्हणायचं. लक्षात येते. चिपळूणकरांची व्याख्या करत असताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, मनुष्याच्या कंठादी नादोत्पादक अवयवांपासून जे ध्वनी उच्चारले जातात किंवा जे ध्वनी विशेष उच्चारले जातात त्यांना काय म्हणायचं, वर्ण असं म्हणायचं. चिपळूणकर म्हणतात. पुढे दामले, मोके दामले काय म्हणतात, मुखा वाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय. काय म्हणतात, मुखाद्वारे स्पष्ट उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय असे कोण म्हणतात, मोके दामले, मोरकेश्वर दामले. बघा, पहिली व्याख्या आपण तरखरकरांची पाहिली. तरखरकर काय म्हणतात, वर्ण म्हणजे अ पासून त्याची सर्व मूळाक्षरे ती प्रत्येक. त्याच्यानंतर आपण चिपळूणकर काय म्हणतात, मनुष्याच्या कंठादी नादोत्पादक अवयवांपासून जे श्रवणक्षम ध्वनी विशेष निर्माण होतात त्यांना वर्ण असं म्हणायचं. नंतर आपण काय पाहिलं, मोके दामले काय म्हणतात,
मुखावाटे स्पष्टपणे उच्चारले जाणारे ध्वनी म्हणजे वर्ण होय असं मोकेदामले म्हणतात. नंतर सबनीस व्याकरणकार आहेत त्या असं म्हणतात भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण होय. भाषेतील शब्दात असणारे मूलभूत ध्वनी म्हणजे काय वर्ण होय असं सबनीस म्हणतात. तरखडकर अपासून पर्यंत चिपळूणकर मनुष्याच्या कंठादिनाद उत्पादक अनुभवांपासून दामले मुखवाटे निघाले स्पष्ट ध्वनी सबनीस मूलभूत ध्वनी बघा लक्षात ठेवताना. आणि केळकर असं म्हणतात ध्वनी हे अनित्य आहेत. ध्वनी कशा आहेत अनित्य आहेत. त्यांना नित्य स्वरूप प्राप्त करत असताना किंवा नित्य स्वरूप देण्यासाठी जी चिन्हे योजितात त्यांना वर्ण असं म्हणतात. दोन्ही हे कसे आहेत अनित्य आहेत. मग त्यांना नित्य स्वरूप जर प्राप्त करून द्यायचं असेल तर त्यांचं काय म्हटलं की त्यांचं जी चिन्हे योजली जातात त्यांना म्हणायचं वर्ण. असं कोण म्हणताय केळकर. कोण म्हणताय केळकर म्हणतात की काय दोन्ही अनित्य आहेत. मग त्याला नित्य स्वरूप करून देण्यासाठी जे चिन्ह वापरले जातात त्या चिन्हांना आपण वर्ण असं म्हणायचं. केळकर असं केळकर म्हणतात. आता बघा कोण कोण काय इकडे बघूच नका. आता आपण लक्षात घेऊ. तरखडकर अपासून पर्यंतची जी सर्व आहे ते प्रत्येक म्हणजे वर्ण होय. चिपळूणकर कंठादी नादोत्पादक अवयवांपासून ते ध्वनी विशेष निर्माण केले जातात त्यांना वर्ण असं म्हणायचं. दामले काय म्हणतात मुखावाटे निघणाऱ्या प्रत्येक ध्वनीला किंवा स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनीला वर्ण असं म्हणायचं. आणि केळकर काय म्हणतात दोन्ही हे अनित्य स्वरूपाचं असतात त्यांना नित्य स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी जी चिन्हे योजली जातात त्यांना काय म्हणायचं वर्ण असं म्हणायचं. आणि सगळ्यात शेवटी मंगळूरकर काय असं म्हणतात की शब्द हे ज्या ध्वनींनी बनवलेले असतात त्या ध्वनींचे म्हणजे अंत्यावयव म्हणजे काय वर्ण होय. शब्द ज्यांच्यापासून बनलेले असतात त्यांच्यातले अंत्यावयव शब्द फोडून जे मूल अवयव आहेत त्यांना वर्ण असं म्हणायचं. हे काय म्हणतात रे मंगळूरकर असं म्हणतात अंत्यावयव. मग अंत्यावयव कोणाचे तर शब्दाचे अंत्यावयव पाडायचे जे अंत्यावयव निघतील ते म्हणजे वर्ण असं कोण म्हणतंय मंगळूरकर असं म्हणतात. विविध व्याकरणकारांनी केलेल्या वर्णाची व्याख्या हे आपण पाहिल्या. हा जोड्या लावायला सुद्धा येऊ शकतो. हा व्याख्या देऊन ते व्याख्या कुणी केली आहे कोणत्या व्याकरणकाराने केली आहे असाही प्रश्न येऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय की याच्यावरती जोड्या लावायला सुद्धा प्रश्न येऊ शकतो. लक्षात घ्या. इथपर्यंत आपण काय पाहिलं भाषा अभ्यासाचे घटक आपण पाहिले. आणि भाषा अभ्यासाचे घटक पाहत असताना सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं तर ध्वनी किंवा ध्वनी रूपे. त्याच्यानंतर आपण पाहिलं वर्ण. आणि वर्ण पाहिल्याच्या नंतर वर्ण म्हणजे काय सगळ्यात सुरुवातीला. त्याच्यानंतर आपण विविध व्याकरणकारांनी केलेल्या वर्णाची व्याख्या आपण पाहिलेली आहे. वारंवार बघत राहा अभ्यास करा याच्यावरती. हे बघा माझी अशी वैयक्तिक अशी इच्छा आहे की तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही मला वेळ देत असाल तर तुम्ही परत जास्त वेळ पुस्तक वाचण्यासाठी घालवू नका. हा घटक हा इथेच परफेक्ट करा असं माझं मत आहे. आता आपण हे पाहिलेलं आहे. आता पुढं जो आहे आपल्याला पाहायचंय अक्षर म्हणजे काय. बघा लक्षात आलं का आपण सगळ्यात सुरुवातीला काय पाहिलं विद्यार्थी मित्रांनो ध्वनी किंवा ध्वनी रूपे पाहिली. त्याच्यानंतर आता आपल्याला काय पाहायचंय अक्षर म्हणजे काय ते पाहायचंय. आता अक्षर म्हणजे काय बघा अक्षर अक्षर म्हणजे कधीही नष्ट न पावणार. क्षर म्हणजे नष्ट पावणार आणि अक्षर म्हणजे कधीही नष्ट न पावणार. बघा लक्षात घ्या. म्हणजे बोलत असताना सुद्धा चूक होते तर मग पेपरला लिहित असताना आठवत असताना आपल्याला काही गडबडीमध्ये चूक होऊ शकते. क्षर म्हणजे नष्ट पावणारे आणि अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणार आहे. मग भाषेच्या बाबतीत कुठली गोष्ट अशी आहे की ती नष्ट नाही झाली पाहिजे. कुठली गोष्ट आहे की जी वर्ण आपण उच्चारतो की त्यांना आपण जे चिन्ह केलेली आहेत ओळखू येण्यासाठी ती नष्ट नाही झाली पाहिजेत. मग जे चिन्ह आपण नष्ट न होण्यासाठी आपण काय करणार ती लिहून ठेवणार. मग लिहून नाही ठेवले की ते काय होणार नष्ट नाहीत होणार म्हणजेच काय अक्षर होणार. पुढे आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असं म्हणायचं. म्हणजे काय खून आवाजाच्या किंवा ध्वनीच्या पूर्ण उच्चारित जी खून केली जाते त्या खुणेला अक्षर असं म्हणायचं. काय म्हणायचं अक्षर असं म्हणायचं. म्हणतात श्रीपाद भागवत यांच्या मते काय श्रीपाद भागवत यांच्यामध्ये अक्षराची व्याख्या करत असताना काय म्हणतात ते बघूयात आपण.
अक्षराची व्याख्या करत असेल, अक्षर म्हणजे ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा होय. अक्षर म्हणजे ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा होय. आणि अक्षर म्हणजे कधीही नष्ट न होणारे, म्हणजेच आवाज किंवा ध्वनी हे हवेत विरून जातात, ते नष्ट होतात, ते नष्ट होऊ नयेत म्हणून, म्हणजेच क्षर होऊ नयेत म्हणून सांकेतिक खुणांनी त्यांचे लेखन केले जाते, म्हणून त्यास अक्षर असे म्हणतात. म्हणून त्यास अक्षर असे म्हणतात. व्यंजनांमध्ये स्वर मिसळून अक्षर बनते. हा प्रश्न विचारलेला काय, व्यंजनामध्ये स्वर मिसळून अक्षर बनते. व्यंजनामध्ये स्वर मिसळून अक्षर बनते, हा प्रश्न विचारलेला आहे. सिंपल लॉजिक, अक्षर म्हणजे काय, कधी नष्ट होणे, काय आवाज किंवा ध्वनीच्या खुणांनी आपण जेव्हा लिखाण करून ठेवलं त्याला अक्षर असं म्हणतात. श्रीपाद भागवत असं म्हणतात त्याच्यामध्ये काय, अक्षर म्हणजे ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा होय. ध्वनिमय संकेताचे लेखन खुणा श्रीपाद भागवत, ध्वनिमय संकेताचे लेखन खुणा श्रीपाद भागवत. लक्षात घ्या, इथं आपण म्हटलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजन यांना अक्षर असं म्हटलं जातं. आणि व्यंजनामध्ये स्वर मिसळून किंवा व्यंजनांना अक्षरत्व प्राप्त येण्यासाठी त्याच्यामध्ये स्वर मिसळावा लागतो. व्यंजनांमध्ये स्वर मिसळून काय बनतं, अक्षर बनतं. हा एक इथं आपल्याला विचारला जाणारा प्रश्न आहे. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजन मी तुम्हाला आता सांगताना अक्षर असे म्हणतात. स्वर हे अक्षर तसेच वर्ण या दोन्ही प्रकारामध्ये मोडतात. बघा, स्वर वर्ण पण आणि अक्षर पण या दोन्ही प्रकारात मोडणारा जो भाषेचा घटक आहे किंवा वर्ण आहे तो म्हणजे स्वर. याच्यामध्ये अक्षरांचा पाय मोडला, जर अक्षरांचा आपण पाय मोडला तर त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला नसतो. काय म्हणतो मी, अक्षरांचा जेव्हा पाय मोडला नसेल, पाय मोडताना जर चिन्ह वापरलं जातं त्या चिन्हाला हल चिन्ह असं म्हटलं जातं. जर आपण हलयुक्त व्यंजन लिहिलं किंवा अक्षर लिहिलं तर त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला नसतो. जर आपण त्याला हल चिन्ह दिलं नसेल किंवा पाय मोडला नसेल तर त्याच्यामध्ये कोणता ना कोणता तरी स्वर असतो. तेच व्याख्या रूपात आपण इथं वाचूयात. काय, अक्षरांचा जेव्हा पाय मोडला जातो, अक्षरांचा जेव्हा पाय मोडला जात नाही म्हणून त्याला अक्षरमाला म्हणतात. आणि अक्षरांचा पाय मोडून लिहिली जाते त्यास व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ते वर्ण असतात व पाय न मोडता लिहिले असतात, तर त्यांना अक्षर असं म्हणतात. अक्षर म्हणजे काय इथं आपण पाहिलेलं आहे आता. अक्षर म्हणजे काय पाहिलं, ते दिसत नव्हतं तिथे, जरा थोडं फॉन्ट आपला हे झालेला आहे, थोडं समजून घे तिथे पुढे. ओके, आता आपण ध्वनी किंवा ध्वनी रूपे म्हणजे काय ते पाहिलं. त्याच्यानंतर आपण वर्ण म्हणजे काय पाहिलं. त्याच्यानंतर आपण मूलध्वनी म्हणजे काय पाहिलं. त्याच्यानंतर आपण अक्षर म्हणजे काय ते पाहिलं, कधी क्षर न होणारे. त्याच्यानंतर काय, श्रीपाद भागवतांची व्याख्या त्याच्यामध्ये खूप महत्वाची कुठली आहे, श्रीपाद भागवत यांच्यामध्ये अक्षर म्हणजे ध्वनिमय संकेताच्या लेखन खुणा होय असं त्यांनी म्हटलं. काय, लेखन खुणा होय. तुम्ही जरी हे केलं ना की आपलं व्हिडिओ बघत बघत जरी नोट्स काढल्या तरी काय हरकत नाहीये, खूप छान तुमचा त्याच्यामध्ये अभ्यास होऊन जाईल. पुढे पाय मोडला असेल तर काय म्हटलं जातं त्याला, बघा इथपासून सगळं महत्वाचं आहे की काय, व्यंजनामध्ये स्वर मिसळून अक्षर बनते. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षर म्हणतात. स्वर हे अक्षर तसेच वर्ण या दोन्ही प्रकारामध्ये मोडतात. स्वर काय करतात, अक्षर आणि वर्ण या दोन्ही प्रकारामध्ये मोडतात. अक्षरांचा पाय मोडला जात नाही म्हणून अक्षरमाला लिहित असताना अक्षरांचा पाय मोडू नये यावरून व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ते वर्ण असतात व पाय न मोडता लिहिलं असतं तर ते अक्षरे असतात. पुढे अक्षर झालं. आता शब्द कशाला म्हणायचं, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाला की त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, शब्द म्हणायचा असेल. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांचा समूह असेल, असू द्या, पण त्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे. काय, अर्थ प्राप्त झाला पाहिजे. कसा, आता इथं जर समजा मी बदक लिहिलं, हे झाले अक्षर, पण हा बदक ह्याला एक अर्थ प्राप्त झाला एका प्राण्याचं नाव, पण हेच जर मी द ब क असं लिहिलं, क्रम आलाय,
अक्षर आली आहेत पण त्याला अर्थ प्राप्त झालाय का? नाही. मग ह्याला अर्थ आहे म्हणून हा झाला शब्द, ह्याला अर्थ नाही म्हणून हे शब्द होणार नाही. आपण काय म्हटलंय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला, काय म्हटलंय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला आपण म्हटलंय शब्द. मग शब्द हे ठराविक क्रमाने येतील पण त्याला अर्थ पण प्राप्त झाला पाहिजे तरच तो शब्द म्हणता येईल. अन्यथा कितीही अक्षर ही जरी क्रमाने आली, ठराविक क्रमाने आली तरी त्याला शब्द म्हणायचं नाही. लक्षात घ्या. शब्दाला स्वतःचा अर्थ असतो. काय म्हणतोय? शब्दाला हा स्वतःचा अर्थ असतो. आहे की नाही बदकला अर्थ? अर्थ आणि अस्तित्व सुद्धा असते. शब्दाला स्वतःचा अर्थ असतो, अस्तित्व असतो. प्रश्न विचारला बरं का, मी हे सगळं एवढं इथं व्यवस्थित ह्याच्यामध्ये घेतो, याचा अर्थ असा नाही की ह्याला काय व्हॅल्यू नाही, मी वाचून दाखवतो वगैरे, ह्याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून हे तुम्हाला मी सांगतोय, शब्द वाक्यामध्ये वापरत असताना त्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे. शब्द प्रत्येक शब्द वाक्यात वापरला जातो का? आपण नाही. आता हा शब्द वाक्यात वापरला डबक नाही, पण वाक्यात वापरला जात असताना विहिरीतल्या पाण्यात एक बदक आहे असं जर म्हटलं तर हा बदक हा शब्द वापरणार. तिथे कुठला? बदक हा शब्द वापरणार. तिथे खालचा शब्द वापरला तर अनर्थ होईल. म्हणून काय? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला जर अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असं म्हणायचं. शब्दाला स्वतःचा अर्थही असतो, स्वतःचं अस्तित्वही असतं. अर्थपूर्ण शब्द समूहापासून वाक्य बनते आपण बघणार आहे. अर्थपूर्ण शब्द समूहापासून ही व्याख्या विचारलेली आहे. पुढे शब्दांचा समूह किंवा अर्थपूर्ण शब्दांचा समूह पुढे बघूयात. पण ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाला तर त्याला शब्द असे म्हणतात. सर्वच अक्षर समूहाला अर्थ नसतो, इथं म्हणल्याप्रमाणे अर्थ नसतो. त्यामधील काही अक्षर समूह अर्थहीन असतात. ही एक विशिष्ट रूपे असतात, त्यांना व्याकरणात प्रत्यय असं म्हणतात. बघा, सर्वच जे आहेत ज्यांना अर्थ नसतो त्यातल्या काही जणांना आपण काय म्हणतो? प्रत्यय असं म्हणतो. काही अक्षर समूह हे जर अर्थहीन असतील त्या दृष्टीनं त्यांना जरी ते लागल्याच्या नंतर जर येणारे शब्द आहेत त्यांना जर अर्थ प्राप्त झाला त्याला प्रत्यय असं म्हणायचं. मग ते प्रत्यय कशाला म्हणायचं, किती प्रत्यय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शब्दांना जसा अर्थ असतो तसा प्रत्ययांना अर्थ नसतो. प्रत्ययांना अर्थ असतो का? नसतो. बघा लक्षात घ्या. आपण काय पाहिलं? आता शब्द म्हणजे काय ते पाहिलं. ह्याच्या आपण काय आधी काय पाहिलं? आपण ध्वनी किंवा ध्वनी रूपे, त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं वर्ण, त्याच्यानंतर आपण पाहिलं अक्षर आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं शब्द. तिथपर्यंत आता पोहोचलोय आपण. चला आता पुढे बघूयात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला पाहिजे ते म्हणजे विविध व्याकरणकारांनी केलेल्या शब्दाच्या व्याख्या. विविध व्याकरणकारांनी केलेल्या वर्णाच्या व्याख्या पाहत असताना आपण पाहिलं होतं बघा, तिथं तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं पण सांगितलं होतं. आता शब्दाची केलेली व्याख्या आपण बघूया. तिथे कारेलकरांच्या मते काय म्हणतात? वर्णाचा उपयोग करून आपण कल्पना व्यक्त करण्याचा समुदाय असतो आणि त्या ध्वनी समुदायाचा आपण शब्द म्हणतो आपण. बघा, जसं कारेलकर आहेत ना, लक्षात ठेवताना कारेलकर काय म्हणतात? ध्वनी समुदायांना शब्द असं म्हणायचं. आता मेन जी संकल्पना आपण मी मागाशी स्पष्ट केली तुम्हाला शब्दाची, तेच व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं. काय म्हणतो मी ते जर तुम्ही लक्षात ठेवलं तर व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्यामध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत ना त्या आपण फक्त लक्षात ठेवायच्या. का? जोड्या लावायला प्रश्न विचारला तर किंवा सरळ सरळ ही शब्दाची व्याख्या खालीलपैकी कुणी केली आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्या पद्धतीने आपण कीवर्ड्स लक्षात ठेवायचे की ते कीवर्ड्स आपण लक्षात ठेवल्याच्या नंतर आपल्याला प्रश्न सुटला पाहिजे. व्याख्यावरती प्रश्न विचारला जाईलच, कारण ह्याच्या अगोदर व्याख्यावरती प्रश्न कदाचित थोडे विचारलेच नाहीत पण विचारले थोडे, एक दोन प्रश्न विचारले असतील. इथून पुढे आपण व्याख्या टार्गेट करणार आहोत. कारेलकरांच्या मध्ये शब्द म्हणजे काय? आपण जे विचार कल्पना व्यक्त करतो आणि व्यक्त करताना ते दोन्ही समुदाय निर्माण होतात आणि त्या दोन्ही समुदायाला आपण शब्द असं म्हणायचं. कृष्णशास्त्री चिपळूणकर काय म्हणतात? संकेत हाताने किंवा रूढीने, संकेत हाताने नाही अर्थाने, संकेत अर्थाने किंवा रूढीने अर्थ
अर्थ दाखवणारा शब्द आहे. संकेतार्थाने किंवा रूढीने अर्थ दाखवणारा जो एक वर्ण समुदाय असतो त्यास शब्द असं म्हणायचं. चिपळूणकरांनी संकेत पण अर्थ संकेतार्थाने म्हणजे काहीतरी संकेत केल्याच्या नंतर आपल्याला आता हा संकेत आहे ये इकडे ये म्हणून हा संकेतार्थाने किंवा रूढी परंपरेने. रूढी परंपरा म्हणजे काही शब्द असे आहेत की ते रूढीने रूढले आहेत त्यामुळे त्यांना एक विशेष अर्थ दिला जातो आणि ते विशेष अर्थ असताना इच्छा दाखवणारे जे वर्ण असतात त्यांना म्हणायचं शब्द. हे कोण म्हणतंय? चिपळूणकर. दामले काय म्हणतात? बाह्य व अंतसृष्टीतील कोणतीही वस्तू दाखवण्यासाठी बाह्य व अंतसृष्टीतील कोणतीही वस्तू दाखवण्यासाठी जो वर्ण समुदाय वापरला जातो त्या शब्द असं म्हणतात. जो वर्ण समुदाय दाखवला जातो त्या शब्द असं म्हणतात. हे मोके दामलेंची व्याख्या आहे. आणि प्राध्यापक सौ लद्दू यांनी कमीत कमी यांची व्याख्या काय? कमीत कमी वर्णांनी युक्त अर्थपूर्ण असा शब्द समूह जो आहे आणि तो शब्द समूह प्रकृतीने युक्त पण प्रत्यय विरहित होऊ शकणारे वर्ण समुदाय शब्द असं म्हणतात. प्रकृतीयुक्त प्रत्यय विरहित शब्द होऊ शकतात त्यांना. म्हणजे जी आपण मेन संकल्पना पाहिली होती त्याच्यामध्ये की काय कमीत कमी वर्णांनी युक्त. लद्दू काय म्हणतात? कमीत कमी वर्णांनी युक्त शब्दाची व्याख्या करत असताना काय म्हणतात ते लद्दू? कमीत कमी वर्णांनी युक्त अर्थपूर्ण अशा वर्णांचा समुच्चय म्हणजे प्रकृती. अर्थपूर्ण जर शब्दाचा समूह असेल, अर्थपूर्ण जर अक्षरांचा समूह असेल किंवा वर्णांचा समूह असेल तर त्यांना म्हणायचं प्रकृती. व प्रकृतीने युक्त पण प्रत्यय विरहित, प्रकृतीने युक्त पण प्रत्यय विरहित होऊ शकणारे वर्ण समुदाय म्हणजे शब्द होय. सुरुवाती कालेलकर काय म्हणतात? ते कल्पनेने युक्त करणारे आपण समुदाय असतो त्या समुदायाला दोन्ही समुदायांना म्हणायचं शब्द. चिपळूणकर काय म्हणतात? संकेतार्थाने किंवा रूढी अर्थाने दाखवणारा जो वर्ण समुदाय असतो, अर्थ दाखवणारा जो शब्द वर्ण समुदाय असतो त्याला पण म्हणायचं चिपळूणकरांनी म्हणले शब्द. आणि दामले काय म्हणतात? बाह्य किंवा अंतसृष्टीतील वस्तू दाखवण्यासाठी जो शब्द प्रयोग केला जातो त्यास वर्ण असं म्हणतात. पुढे लद्दू असं म्हणतात कमीत कमी वर्णाने युक्त अर्थपूर्ण असा शब्द समुदाय म्हणजे काय? प्रकृती. आणि ते प्रकृतीने युक्त पण प्रत्यय विरहित जे शब्द असतात त्या वर्ण समुदायाला शब्द असं म्हणायचं. रावजी गोडबोले असं म्हणतात ज्या वर्णांपासून किंवा वर्ण समुदायापासून काही अर्थ समजतो त्याला म्हणायचं शब्द. वर्णांपासून किंवा वर्ण समुदायापासून अर्थ समजतो त्याला म्हणायचं शब्द असं कोण म्हणतंय? रावजी गोडबोले असं म्हणतात. परत एकदा बघून घ्या. कालेलकर कल्पनाने व्यक्त करणारा जो शब्द समुदाय असतो, आपली कल्पना मनातील व्यक्त करण्यासाठी जो आपण शब्द समुदाय वापरतो त्याला किंवा दोन्ही समुदाय वापरतो त्या शब्द असं म्हणायचं. त्याच्यानंतर काय? कृष्णशास्त्री चिपळूणकर म्हणतात संकेत अर्थाने किंवा रूढी अर्थाने दाखवला जाणारा वर्ण समुदाय त्यास म्हणायचं शब्द. मोके दामले असं म्हणतात बाह्य किंवा अंतसृष्टीतील कोणतीही वस्तू दाखवण्यासाठी ज्या वर्णांचा उपयोग केला जातो, ज्या वर्णांचे वर्ण समुदायाचा उपयोग केला जातो त्या शब्द असं म्हणायचं. लद्दू प्राध्यापक सौ लद्दू असं म्हणतात कमीत कमी वर्णांनी युक्त अर्थपूर्ण शब्द अशा वर्णांचा समुच्चय म्हणजे प्रकृती. प्रकृतीने युक्त पण प्रत्यय विरहित होऊ शकणारे वर्ण समुदाय म्हणजे शब्द. गोडबोल्यांच्या मध्ये वर्णापासून किंवा वर्ण समुदायापासून काही अर्थ समजतो त्याच शब्द असं म्हणायचं. ही शब्द ही संकल्पना आपली तर संपले. आता आपण दोन्ही किंवा दोन्ही रूपे, त्याच्यानंतर आपण काय पाहिलं? वर्ण पाहिलं, त्याच्यानंतर अक्षर पाहिलं, त्याच्यानंतर आपण शब्द पाहिला. आता पुढे जायचं आपल्याला शब्दाची लक्षणे. शब्द आपल्याला कसा ओळखायचा किंवा शब्दाची लक्षणे काय आहेत? शब्द एक ध्वनी किंवा ध्वनी समूह असतो. बघा असाच प्रश्न येईल तुम्हाला, असं वाटेल मजा की हे असंच होते, पण हे प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो, डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. बघा काय? शब्द एक ध्वनी किंवा ध्वनीचा समूह असतो. शब्दाला संकेताने किंवा रूढीने अर्थ प्राप्त होतो, होणे गरजेचं आहे किंवा होतोच. शब्द ही सर अट पूर्ण करायचे असतील तर त्याला अर्थ प्राप्त होणे गरजेचं आहे. पुढे काय? त्याचा स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे. वाक्यामध्ये त्याचा स्वतंत्रपणे वापर करता आला पाहिजे. इथं उदाहरण दिलंय पतंग. जर उलटा पालटा केला क्रम आपण त्याच्यातून अर्थ प्राप्त होत नाही. आणि पुढे आता विलोमपद म्हणजे काय ही संकल्पना आहे. विलोमपद म्हणजे वाक्य उलट जरी वाचलं किंवा सुलट वाचलं, बरोबर म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचलं, शेवटपासून सुरुवातीपर्यंत वाटलं, उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे जरी वाचलं तरी त्याच्या अर्थात बदल होत नाही, ते योग्य वाटते. म्हणजे किंवा विलोमपद असं म्हणायचं. पाणी आण राजू, राजू आण पाणी,
बघा, बाई घ्या भाजी, भाजी घ्या बाई असं म्हटलं तरी अर्थाला आपल्याला सारखं वाटतं, म्हणून त्याला आपण विलंपद असं म्हणायचं. मग आता बघा लक्षात द्या, आपण काय पाहिलं ते की शब्दाची लक्षणे. शब्द हा एकध्वनी किंवा ध्वनी समूह असतो. शब्दाला संकेताने किंवा रूढीने अर्थ प्राप्त होणे गरजेचं असतं. त्याचा स्वतंत्रपणे वाक्यात वापर करता आला पाहिजे. जसं की खाली पतंग हे उदाहरण आहे, तर तंग आपण जर केला तर वाक्यामध्ये वापर होत नाही त्याचा. विलंपद म्हणजे काय, वाक्य उलटही वाचलं सुलटही वाचलं तरी ते बरोबर असल्यासारखं वाटतं किंवा अर्थ प्राप्त होतो त्याला. खाली आपण पाणी आण राजू, राजू पाणी आण, बाई पाणी, बाई घ्या भाजी, भाजी घ्या बाई असं आपण पाहिलं होतं. पुढे शब्दाचे खालील प्रकार पडतात. शब्दाचे प्रकार पडा. पूर्ण अर्थाचा शब्द, निश्चित आणि पूर्ण अर्थ असतो त्याचा. सर्व प्रकारची नामे याच्यामध्ये येतात. सर्व प्रकारची नामे याच्यामध्ये येतात. निश्चित किंवा पूर्ण अर्थ असतो. सर्व प्रकारचे नामे याच्या पूर्ण अर्थ शब्दामध्ये सर्व प्रकारचे नामे येतात. अर्धा अर्थ म्हणजे अर्थवट किंवा मर्यादित अर्थ असतो. अर्धवट किंवा मर्यादित अर्थ असतो. असे काही शब्द आहेत की त्यांना अर्धार्थ शब्द असं म्हटलं जातं. त्यांना अर्धवट किंवा मर्यादित अर्थ असतो. यामध्ये नामे, उभयान्वयी अव्यय किंवा प्रयोगी अव्यय येतात त्याच्यामध्ये अर्धार्थ शब्दामध्ये. आणि हे विचारलं जाईल. ईषदार्थ, ईषदार्थ शब्द म्हणजे काय बघा, थोडासा अर्थ असतो पण ते वाक्यात वापरा, थोडासा अर्थ असेल तर ते वाक्यात वापरला जाईल का, संबंधच नाही वाक्यात वापरला. थोडासा अर्थ असतो तो वाक्यात वापरता येत नाही, वाक्यामध्ये सुद्धा वापरता येत नाही. याच्यामध्ये वाक्यात वापरता येत का नसतो. पुढे निरर्थक शब्द, त्याला अर्थच नसतो. तो वाक्यात दुसऱ्या शब्दाला जोडून आल्याशिवाय त्याला अर्थ प्राप्त होत नाही. त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते, म्हणून त्या निरर्थक शब्द असे म्हणून गणले जातात. याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय बघा काय म्हणतं, वाक्यात दुसऱ्या शब्दाला जोडून. शब्दयोगी अव्ययाची व्याख्याच आहे असे की नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. मग इथं आपण निरर्थक शब्दाला काय म्हणतोय की वाक्यातील दुसऱ्या शब्दाला जोडून आल्याशिवाय त्याचा अर्थ प्राप्त होत नाही, अशा शब्दांना काय म्हणायचं, निरर्थक शब्द. मग त्याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय, काळाचे जे प्रत्यय आहेत, साधित प्रत्यय आहेत, ते याच्यामध्ये येतात निरर्थक शब्दामध्ये. जे पूर्णार्थ शब्द आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णार्थ शब्दामध्ये सर्व नामे येतात, त्यांना अर्थ असतो. अर्धार्थ शब्दामध्ये अर्धवट किंवा मर्यादित अर्थ असतो, त्याच्यामध्ये आपण नामे, उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी अव्यय हे पाहिलं. त्याच्यानंतर काय, ईषदार्थामध्ये थोडासा अर्थ असतो पण वाक्यामध्ये वापरता येत नाही, इथपर्यंत अर्थ नसतो. निरर्थक शब्दामध्ये ते एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला किंवा इतर शब्दाला जोडून आल्याशिवाय त्यांना अर्थ प्राप्त होत नाही, नाहीतर ते निरर्थक असतात, म्हणून त्यांना आपण निरर्थक अर्थ असं म्हणतात. त्याच्यामध्ये शब्दयोगी अव्यय, काळाचे प्रत्यय आणि साधित प्रत्यय ह्या गोष्टी येतात. म्हणजे हे आख्यात प्रकार किंवा हे शब्द येतात तिथे. पुढे आता वाक्य म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूहास वाक्य असे म्हणतात. ही व्याख्या आली तरी बरोबर आहे. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे, बरोबर. अर्थपूर्ण शब्द समूहास वाक्य असं म्हणतात. शब्द समूहास वाक्य म्हणतात, अजिबात नाही. अर्थपूर्ण शब्द समूहास वाक्य म्हणतात, ही व्याख्या बरोबर आहे, लक्षात घ्या. अर्थपूर्ण शब्द समूहास वाक्य का म्हणायचं, वाक्य याचं अर्थ पूर्ण होण्यासाठीच शब्दांची रचना केलेली असते. मग ते पण क्रमाने आलेले पाहिजे. जी व्याकरणामध्ये जी संकल्पना आहे, कर्ता कर्म क्रियापद त्याच्यानुसारच आले पाहिजे, तर त्याला अर्थ प्राप्त होईल. पुढे वाक्याच्या रचनेत शब्द विशिष्ट क्रमाने मांडले जातात, त्यामुळे वाक्याला काही अर्थ प्राप्त होतो. जर शब्दांचा क्रम बदलला तर वाक्याचा अर्थ सुद्धा बदलू शकतो. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होईल. वाक्यातील शब्दांना पद असं म्हणायचं. वाक्यातील शब्दांना काय म्हणायचं, पद असं म्हणायचं. वाक्य या शब्दाने, वाक्य हे शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असतं. शब्दांनी किंवा पदांनी बनलेले असते. कोणताही विचार पूर्ण अर्थातच असला, पूर्ण अर्थाचा असला तर त्याला वाक्य असे म्हणतात. एक किंवा अनेक शब्दांच्या सहाय्याने आपला विचार आपण व्यक्त करतो, म्हणून त्याला वाक्य असं म्हणायचं. बघा, वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचं बोलणं. अर्थपूर्ण शब्द समूहास आपण वाक्य असं म्हणतो. व्याकरणिक नियम गुंफून व्याकरणिक नियमांची रचना, शब्दरचना करताना जर व्याकरणिक नियम अवलंबले असतील तर त्याला सुद्धा आपण काय म्हणायचं, वाक्य असं म्हणायचं. वाक्य हे पूर्ण अर्थाचं बोलणं आणि वाक्य शब्दांनी किंवा पदांनी बनलं जातं. शब्द हा जेव्हा वाक्यात वापरला जातो तेव्हा त्याला पद असं म्हणायचं.
स्वाती हा एक शब्द आहे, पण स्वातीने भाजी केली असं जर म्हटलं तर स्वातीने हे पद आहे. शब्द हा वाक्यामध्ये वापरला तर त्याला पद असं म्हणायचं. अर्थपूर्ण शब्द समूहास वाक्य असं म्हणायचं. कोणताही विचार पूर्ण अर्थानेच व्यक्त केला तर त्याला वाक्य असं म्हणायचं. पुढे वाक्याच्या रचनेत शब्द विशिष्ट प्रमाणे मानला जातो, आपण पाहिलंय सगळं. त्यामुळे वाक्याला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला वाक्य असं म्हणायचं. वाक्याला शब्दाला अर्थपूर्ण शब्द समूहाच्या रचनेला जर काय अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण काय म्हणायचं, वाक्य असं म्हणायचं. तुम्ही कसही व्याख्या केली वाक्याची तरी त्याच्यातून 3-4 शब्द महत्वाचे आहेत की हीच व्याख्या लक्षात ठेवा. अर्थपूर्ण शब्द समूहाच्या रचनेला, अर्थपूर्ण शब्द समूहाला, अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असं म्हणायचं. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे. मग पूर्ण अर्थाचे तुम्ही म्हणाल मग ही व्याख्या तुम्ही प्रमाण मानायचे म्हणताय. पूर्ण अर्थाचे इथं अर्थ आहे ना अर्थपूर्ण, पूर्ण अर्थाने अर्थपूर्ण एकच ना. त्याच्यामुळे बोलणे आपण बोलताना जो विचार व्यक्त करतो त्याच्यामध्ये शब्द वापरतोच. त्याच्यामुळं अर्थपूर्ण शब्द समास वाक्य असं म्हणायचं. पुढे वाक्याच्या ह्यांनी विविध व्याकरणकारांनी केलेल्या वाक्याच्या व्याख्या पाहिल्यात आपण. आपण वर्णाची व्याख्या पण पाहिली, तशीच शब्दाची व्याख्या पण पाहिली, अक्षराची व्याख्या पण पाहिली. आता वाक्याची व्याख्या पाहिली. मोरोकेशव दामले म्हणतात एक विचार पूर्णपणे व्यक्त करणाऱ्या स्वतंत्र शब्द समुच्चयास वाक्य असं म्हणतात. लक्षात ठेवताना मोरोकेशव दामले असं म्हणतात की एक विचार पूर्णपणे व्यक्त करत असताना स्वतंत्र शब्द समुच्चय यास असं वाक्य असं म्हणतात. अर्थपूर्ण शब्द समुच्चय. काय शब्द समुच्चय? ओके. गोपाळ गणेश आगरकर काय म्हणतात, ज्याच्या योगाने आपल्या मनातील कोणताही विचार, म्हणजे ज्याच्या योगाने किंवा ज्याच्या साह्याने आपल्या मनातील कोणताही विचार मनुष्याच्या पूर्णपणे कळून देता येतो, म्हणजे समोरच्या मनुष्याला पूर्णपणे कळून देता येतो, अशा शब्द समूहाचा वाक्य असे म्हणतात. तथापि शब्दांनी वाक्य होत नाही. कुठल्याही शब्दांनी वाक्य होत नाही असं म्हटलंय. तथापि म्हणजे कोणत्याही शब्दाने वाक्य होत नाही. अर्थपूर्ण शब्द समूह हाच वाक्य आहे. इथे बघा लक्षात घ्या, 2 व्याख्या आहेत, लक्षात ठेवण्यासारख्या व्याख्या आहेत आणि सोप्या व्याख्या आहेत. फक्त तुम्हाला फिरवायचं तिथे थोडंफार तरी. आता बघा, पाहिजे त्या शब्दाने वाक्य बनत नाही असं त्यांना म्हणायचं. पुढे पाहिजे त्या शब्दाने, गोपाळ गणेश आगरकर पाहिजे त्या शब्दाने वाक्य बनत नाही. आणि मुकेश दामले काय म्हणतात, किंवा अर्थपूर्ण शब्द समुच्चय असेल तर वाक्य बनतं. बस एवढं ध्यानात ठेवा. 2 वाक्य आपल्या वाक्याच्या 2 व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या आपल्या पाठ होतात. पुढे वाक्य हे मनातील विचारांचे बाह्य स्वरूप आहे. वाक्य काय म्हटलं, वाक्य मनातील विचारांचे बाह्य स्वरूप आहे. काहीतरी अर्थाचा बोध करून देणे हे शब्दाचे काम होय. काय म्हणतात, काहीतरी अर्थाचा बोध करून देणे हे शब्दाचे काम होय. आणि काहीतरी विधान करणे यासाठी शब्दाची गुंफण करणे किंवा गुंफण होय. हे शब्द म्हणजेच अर्थाचा गठ्ठा होय. वाक्य म्हणजे 2 कल्पनांनी पडदी किंवा 2 शब्दांचा गट यांची माखण होय. माखण म्हणजेच काय, गुंफण. लक्षात घ्या. अतिशय व्यवस्थित मध्ये वाक्य म्हणजे काय हे बघा. असं तुम्हाला जर विचारलं त्याच्यात गाळ्या जागा सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. कशा? ओके. वाक्य म्हणजे मनातील विचारांचे बाह्य स्वरूप होय. त्याच्यानंतर काहीतरी अर्थाचा बोध करून देणे हे शब्दाचं काम आहे. आणि काहीतरी विधान करणे हे शब्दाची, काहीतरी विधान करण्यासाठी शब्दांची गुंफण करणे हे शब्द, गुंफण करण्यासाठी शब्द म्हणजे अर्थाचा गठ्ठा होय. वाक्य म्हणजे 2 कल्पनांची पडशी किंवा 2 शब्दांचा गट यांची माखण केलेले होय. वाक्य ही भाषेची मूलद्रव्य किंवा संयुगे होत. शब्द हे अणु आणि वर्ण हे परमाणु होत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो की वर्ण हे परमाणु आहेत. बघा आता वर्ण जर परमाणु असतील तर बघा शेवटचं वाक्य नीट लक्षात घ्या. इथं काय, वाक्य ही भाषेची मूलद्रव्य आहेत. वाक्य मगाशी मी मुद्दाम तुम्हाला म्हणलं होतं, वाक्य ही भाषेची मूलद्रव्य आहेत किंवा संयुगी आहोत. आणि शब्द हे अणु, काय, शब्द हे अणु आणि वर्ण हे परमाणु. आता इथं लक्षात घ्या, असं होऊन जातं मूळ भाषेच्या स्वरूपात, भाषेच्या स्वरूपात मूलद्रव्य
1 2 अणु आणि 3 परमाणु. मूलद्रव्य संयुग काय? वाक्य. जोडायला येऊ शकतं, काय सांगता येत नाही. अणु काय? शब्द. आणि परमाणु काय? वर्ण. बघा हे असं येऊ शकतं. ह्याच्यामध्ये आता वाक्य म्हणजे काय झालं, शब्द म्हणजे काय झालं, पुढे ही व्याख्या आपण घेतलेल्या आहे. पुढे वर्ण, अक्षर, शब्द आणि वाक्य कशाला म्हणायचं? इथं बघा हल चिन्ह दिलंय म्हणजे पाय मोडलाय, हा वर्ण झाला. म अधिक उ मु, ल अधिक आ ला, हे आहेत वर्ण. ओके, मग हे दोन इथं आले, म अधिक हे. व्यंजनांमध्ये स्वर मिसळून अक्षर बनते हे आपण पाहिले. म्हणायचं अक्षर, व्यंजनांमध्ये स्वर मिसळून अक्षर बनते. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना आपण अक्षर म्हणतो. पुढे मुलांनी हा झाला शब्द, अक्षरापासून शब्द बनतो. आणि अर्थपूर्ण शब्द समूह, अक्षर समूहाला आपण शब्द म्हणतो आणि अर्थपूर्ण शब्द समूहाला आपण वाक्य म्हणतो. इथपासून इथल्या मचा मुची जी फोड आहे पर इथपर्यंत आली अशी मुची. मुलांनी, मुलांनी खरे बोलावे हे झालं वाक्य, पूर्णविराम. ओके, मग आता इथं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण सुरुवातीला याच्या आधी आपण काय पाहिलं, इथं पाहिलं होतं आपण ध्वनी, ध्वनी किंवा ध्वनी रूपे पाहिलं होतं. मग जर आपल्याला विचारला भाषा अभ्यासाचे घटक यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम, तर हा आहे उतरता क्रम. चढता क्रम म्हणजे पहिल्यांदा इथं आहे वर्ण, त्याच्यानंतर आहे अक्षर, त्याच्यानंतर शब्द आणि त्याच्यानंतर वाक्य. ओके, इथपर्यंत आपण बघितल्याच्या नंतर आता इथून पुढे खरं मराठी व्याकरणाचा अभ्यास आपल्याला सुरुवात करायचा आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला ह्या तर संकल्पना माहिती पाहिजेत. आणि मराठी व्याकरणाच्या या संकल्पनेवरती 1 ते 2 प्रश्न पेपरला 100% असतात. याचा आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. संकल्पना सगळ्या लक्षात घेतल्या, सगळ्या तुम्हाला समजल्या किंवा याच्यावरचे प्रश्न तुम्हाला समजले, तर टार्गेट करायचं की विविध व्याकरणकारांनी केलेली या प्रत्येक संकल्पनांच्या व्याख्या कशा आहेत त्या पूर्ण वारंवार व्हिडिओ बघून तुम्ही नोट्स काढा किंवा मोरारबाई सरांच्या पुस्तकामधून सुद्धा तुम्ही त्या करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आता आपण आतापर्यंतचे जे 3-4 व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला अभ्यासक्रमाचा व्हिडिओ टाकला, त्याच्यामध्ये अभ्यासक्रम कशा पद्धतीने घेणार आहे ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर आपण लगेच अभ्यासक्रमाला सुरुवात केली, भाषा म्हणजे काय, भाषेचे प्रकार, त्याच्यानंतर लिपी म्हणजे काय, लिपीचे प्रकार. आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे कुठे, भाषा अभ्यासाचे घटक हे आता आपण पाहिले. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला व्याकरण म्हणजे काय आणि व्याकरणाचा भाषेचा काही परस्पर संबंध आहे या 2 गोष्टी आपल्याला बघायच्या. अशा टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या फेसबुक पेजला पण लाईक करा, आपल्या वेबसाईटला भेट द्या. परिस्पर्श करिअर अकॅडमीचा जो युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर ते सर्व व्हिडिओ बघत राहा, कमेंट करत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा, एवढीच विनंती करतो. आणि आजचा घटक पुन्हा एकदा तुम्ही काय करा, त्याचं रिव्हिजन करा. एकदा रिव्हिजन झाल्याच्या नंतर तुम्हाला पेपरला गेल्याच्या नंतर जास्त वेळ लागणार नाही प्रश्न सोडवण्यासाठी. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लगेच अपडेट येतील आपल्या चॅनलच्या. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थांबतो, धन्यवाद.